सादर झालाय तर त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या बघूयात। लाडकी बहीण योजनेसाठी 36,000 कोटींची तरतूद, 24 लाख महिलांना लखपती दीदी बनवणार, अजित पवारांची घोषणा आहे। लाडक्या बहिणींना लगेचच 2100 रुपये देऊ म्हटलं नव्हतं। लाडक्या बहिणींच्या 2100 रुपयांच्या विधानाबाबत दादांचं विधान। 2100 रुपये देऊ लाडक्या बहिणीला जर आम्ही सत्तेत आलो तर असं आश्वासन दिलं होतं। आम्ही सत्तेत आलोय ना, आम्ही देण्याच्या संदर्भात नाही म्हटलेलोच नाही। मेरा एक भी स्टेटमेंट निकालो, एक भी स्टेटमेंट कि मैंने ये वादा किया था। लाडक्या बहिणींपेक्षा लाडक्या कॉन्ट्रॅक्टर्सकडे सरकारचं लक्ष आहे। कॉन्ट्रॅक्टरांनी संपूर्ण अर्थसंकल्प गेळला आहे। महाराष्ट्र खड्ड्यामध्ये घालण्याचं सध्या काम सुरू आहे। उद्धव ठाकरेंची ही टीका। हा कसला विकास होणार आहे, कोणाचा विकास होणार आहे? सरकार का जो ध्यान है लाडकी बहना की ओर नहीं है, लाडका कॉन्ट्रॅक्टर की ओर है। त्यांचे लाडकी कॉन्ट्रॅक्टर ही योजना आहे, तिने हा सगळा अर्थसंकल्प घेतलेला आहे। योजना सुरू ठेवण्यासाठी आर्थिक शिस्त गरजेची आणि लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्यातही 1500 मिळणार, मात्र 2100 देण्यावर आमचं काम सुरू आहे। लवकरच घोषणा होईल, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। अर्थमंत्री अजित पवारांकडून राज्याचा अर्थसंकल्प सादर। मुंबईत 41.2 किमी तर राज्यभरामध्ये 237.5 किमीचे मेट्रो मार्ग सुरू होणार आहेत। मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी 64,000 कोटींचे प्रकल्पही। महानगरातील नागरिकांना पर्यावरणपूरक, शाश्वत, विना अडथळा व वातानुकूलित वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी एकूण 143.57 किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग कार्यान्वित करण्यात आले। आग्र्यात शिवरायांचं, कोकणातील संगमेश्वरमध्ये संभाजी महाराजांचं भव्य स्मारक उभारणार, तर हरियाणामधील पाणीपतमध्येही स्मारक उभारण्यात येणार। अजित पवारांची अर्थसंकल्पातून घोषणा। हरियाणातील पाणीपत येथे यथायोग्य स्मारक उभारण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे। मराठ्यांच्या शौर्याचं प्रतीक आहे। हरियाणा शासन पण आमचेच मुख्यमंत्री आहेत, त्यांना आमचे मुख्यमंत्री बोलतील आणि स्मारकाची जागा घेतील आणि तेही स्मारक त्या ठिकाणी होईल। गोरेगाव, नवी मुंबई, खारघर आणि विरार बोईसरमध्येही व्यापारी केंद्र बनवणार। मुंबई विमानतळ ते नवी मुंबई विमानतळाला मेट्रोनं जोडणार। ठाणे वर्तुळाकार मेट्रोलाही अर्थसंकल्पात मंजुरी देण्यात आली। या प्रकल्पाचे सुमारे 85% काम पूर्ण झाले असून चाचणी उड्डाणेही यशस्वीरित्या पार पडली आहेत। तेथून एप्रिल 2025 मध्ये देशांतर्गत विमानसेवा सुरू करण्याचं आमचं नियोजन आहे। राज्याचा अर्थसंकल्प निराशाजनक। लाडकी बहिणींसाठी 2100 रुपयांची घोषणाही नाही। अजित पवारांनी अर्थसंकल्प मांडल्यानंतर विरोधक आक्रमक। विधानभवनात उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आमनेसामने। दोघांचाही एकमेकांकडे कानाडोळा, मात्र फडणवीस आणि ठाकरेंचा एकमेकांना नमस्कार करत मिश्किल संवाद।